राम राम मंडळी. आता आपला अधिक मास चालू आहे, तर अधिक मासानिमित्त सगळे पाहुणे घरी आलेले आहे. मग आपण काय केलं, आपण आता सगळ्यांना भरलं गाडीत आणि आपण गाडी घेऊन चाललो शिराळ्याकडे. तिथे आपल्या तुळजाभवानी मातेचं मंदिर आणि आपल्याला अधिक मासानिमित्त देवीचा आता मानपान देऊन साडी चोळी नेसवायची आपल्याला देवीला. तर आपण सगळ्यांना गाडीत घेतलं आणि आपल्या गाडीचा AC आता बंद. सगळ्यांना होता गरमी. हे पहा, आपण टाकली आहे शेतात गाडी. मागच्या वेळेस आलो होतो तर आपण इथे गहू पेरलेला होता, तर पूर्ण हिरवगार होतं शेत. बघा आता शेत असं दिसते, सगळीकडे मोकळं रान दिसत आहे. आणि ते समोर त्या झाडाखाली आहे देवीचं मंदिर आपल्या. आणि आपण निघलो आता तिकडे देवीच्या मंदिराकडे. आणि यावेळेस आई पण आली होती आपल्यासोबत देवीच्या मंदिरामध्ये. तर हे बघा, आई, मावशी सगळे पाहुणे आलेले आहे देवीच्या मंदिरात. मग आता इथे आपल्याला नेसवायची आहे देवीला साडी चोळी. मग आता इथे सर्वप्रथम आपण आल्यावर इथे सर्वप्रथम घेतलं आपण गणपती बाप्पाचं दर्शन. हे बघा, ही आहे सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती इथे सजवलेली. मग इथे गेलो आपण देवीच्या मंदिरामध्ये. इथे आहे तुळजाभवानी माता, दुर्गा माता आणि कालिंका माता. आणि इथे आपल्याला आपण साडी चोळी आणि बाकीचं पूजेचं साहित्य आणलेलं आहे. हे बघा, ह्या आपण थालीमध्ये ठेवलेलं आहे साहित्य सगळं. आणि ह्या साहित्याने आपल्याला देवीचा मानपान करायचा आहे. आणि ही सगळी साडी सगळ्यात पहिले आपण दिली माऊलीच्या हातामध्ये. माऊलीने देवीच्या चरणाला लावली साडी आणि साडी नेसवायला सुरुवात केली देवीला. हे बघा, आता माऊली साडी नेसवत आहे देवीला. आता ही झाली आहे साडी नेसून देवीला. आता बघा, आता माऊली थोड्या वेळात साथ चढवतात. आता देवीला साथ चढवणं सुरू आहे. हे बघा, आपला साथ चढवून झाला. देवी पहा किती सुंदर दिसत आहे या साडीमध्ये. आणि मग आपण इथे केली देवीची आरती. ही चालू आहे आपली देवीची आरती. आरती झाल्यानंतर मग आपल्या घरच्या महिलांनी देवीला साडी चोळी बाकीचे साहित्य चढवलं, देवीचा मानपान केला आणि सगळ्यांना आरती दिली, प्रसाद वाटला. आणि नंतर मग आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा.